So welcome to all of you in the second video of that topic mathematical logic. So in the first video we can discuss about that the statement. आपण त्या स्टेटमेंटचा विचार केला आणि शेवटच्या दोन ह्याच्यामध्ये आपल्याला हे दोन सेंटेन्सेस मिळाले होत्या. तर पहिलं सेंटेन्स होतं x + 5 = 0 आणि दुसरा होतं he is tall. he is tall. बरोबर. आणि we have to note that these both sentences do not have any truth value. ते कुठल्याच प्रकारच्या ट्रूथ व्हॅल्यू त्यांना नाहीत, कारण याच्यामध्ये x ची किंमत बदलली की ट्रूथ व्हॅल्यू बदलते, याच्यामध्ये ह्याची ट्रूथ व्हॅल्यू पर्सन टू पर्सन बदलते आणि म्हणून त्या दोन्ही स्टेटमेंटला ट्रूथ व्हॅल्यू नसते. आणि सच अ टाइप ऑफ सेंटेन्सेस हियर दे आर कॉल्ड दॅट ऑफ द ओपन सेंटेन्सेस. SENTENCES. त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? ओपन सेंटेन्सेस. आणि मग वी आर नॉट डिस्कस दीज ओपन सेंटेन्सेस इन अवर मॅथेमॅटिकल लॉजिक. वी आर ओनली इंटरेस्टेड टू अवर स्टेटमेंट्स. आपण फक्त स्टेटमेंटचाच विचार करणार की इंग्लिश लँग्वेज मध्ये दे आर डिक्लरेटिव्ह ऑर असर्टिव्ह. बरोबर. तर इथपर्यंत आपण आलो आहात आणि मग आता नाउ गो टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द लॉजिकल कनेक्टिव्ज. तर पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. लॉजिकल कनेक्टिव्ज, त्यानंतर सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स. सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स. बरोबर. तर आता these three terms we can define in details. तर त्या तीन टर्म्सचा आपण आता डिटेल्स मध्ये विचार करणार आहोत. आणि मग पहिलं आहे तुमचं लॉजिकल कनेक्टिव्ज. तर काय आहे त्या शब्दाचा अर्थ? दॅट वी कॅन डिस्कस नाउ. तर सी दॅट दी वर्ड्स ऑर फ्रेजेस. काय शब्द आहे आपला? दी वर्ड्स ऑर फ्रेजेस. PHRASES. दी वर्ड्स ऑर फ्रेजेस which combine or connect. Which combine or connect the two statements in our logic. The words or phrases which combine or connect two statements in our logic are called that of the logical connectives. म्हणजे ज्या शब्दांना किंवा शब्दप्रयोगांना आपल्या लॉजिक मधले स्टेटमेंट एकमेकांना कंबाईन केले जातात किंवा जोडले जातात किंवा कनेक्ट केले जातात, त्या शब्दांना म्हटलं जातं लॉजिकल कनेक्टिव्ज. In our topic we can learn 5 types of logical connectives, which are, that is the and, another is that of the or, that is the third is the if ... then ... fourth is ... if and only if. If and only if ... आणि शेवटचं आहे त्या ठिकाणचं not. तर these are the 5 logical connectives: and, or, if ... then ... if and only if ... and that of the not. So these 5 words now we have to learn in detail. So that is the meaning of our logical connectives. झालं. त्यानंतर another word is that of the simple statement. आता त्या स्टेटमेंटला सिंपल स्टेटमेंट कधी म्हणायचं त्याचा विचार होईल या ठिकाणी. म्हणजे प्रथमतः ते स्टेटमेंट असायला हवं. आता ते सिंपल स्टेटमेंट कधी होतंय? नाउ दॅट वी कॅन डिस्कस. तर सी दॅट अ स्टेटमेंट, म्हणजे प्रथमतः ते स्टेटमेंट असलं पाहिजे, नॉट सेंटेन्स. particularly that word is their statement. A statement which cannot be, बघा, which cannot be split further, which cannot be split further into 2 or more statements is called a simple statement. म्हणजे काय? एखादं स्टेटमेंटचं आपल्याला परत अनेक स्टेटमेंट्स मध्ये विभाजन करता येणार नाही, त्यावेळेस त्यांना म्हणायचं सिंपल स्टेटमेंट.
आणि मग त्याचं उदाहरण साधं आहे आपलं बघा आता. नाउ फॉर एक्झाम्पल, तर सी दॅट फॉर एक्झाम्पल कन्सिडर दॅट द स्टेटमेंट, याचा अर्थ आपलं स्टेटमेंट लेटर आलं पी आणि मग आपण म्हणणार एव्हरी ट्रायंगल हॅव 3 sides. एव्हरी ट्रायंगल हॅव 3 sides. बरोबर. आणि मग आता हे जे स्टेटमेंट आहे दॅट इज अ स्टेटमेंट. का? कारण ते डिक्लरेटिव्ह आहे. परत त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण आपल्याला डिसाईड करता येते. इथे विचारले नाही पण आपण ते लक्षात घ्यायचं. दॅट इज द ट्रू स्टेटमेंट. बरोबर. आणि मग आता बघा, याचं मात्र विभाजन आपण अनेक स्टेटमेंट मध्ये करू शकत नाही. आणि अशा प्रकारचे जे स्टेटमेंट्स असतात त्यांना या ठिकाणी म्हटलं जातं सिंपल स्टेटमेंट. बरोबर. त्यानंतर आता कंपाऊंड म्हणजे काय ते बघू. तिसरा शब्द आहे आपल्या व्याख्येमधला, दॅट इज द कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट. बघा आता ते कंपाऊंड स्टेटमेंटची व्याख्या ही त्या सिंपल स्टेटमेंट वरतीच अवलंबून असेल. तर सी दॅट अ कंपाऊंड स्टेटमेंट इज, त्याची व्याख्या म्हणा किंवा त्याचा मिनिंग म्हणा, अ कंपाऊंड स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ, कंपाऊंड स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more simple statements. कंपाऊंड स्टेटमेंट हे सिंपल स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन असतं. मग तिथं 2 वाक्य तुम्ही कंबाईन करू शकता किंवा 2 पेक्षा जास्त वाक्य कंबाईन करू शकता. काय म्हटलं आपण? अ कंपाऊंड स्टेटमेंट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more simple statements. फॉर एक्झाम्पल, आणि मग आता बघा, लेट अस टेक दॅट पी डबल डॉट. समजा आता हेच घेऊया स्टेटमेंट पी, एव्हरी ट्रायंगल have 3 angles. हे एक स्टेटमेंट आला. एव्हरी ट्रायंगल have 3 angles आणि क्यू घेऊया 3 + 4 = that of the 9. ते स्टेटमेंट आहे. ट्रू का फॉल्स ते आपण डिसाईड करू शकता. बरोबर. वाक्य समोर आले की आपला ब्रेन बरोबर रिस्पॉन्स देतो. पहिलं वाक्य काय आहे? एव्हरी ट्रायंगल हॅव 3 angles आणि दुसरं आहे Q represents 3 + 4 = that of the 9. आणि मग आता त्याचं कंपाऊंड स्टेटमेंट कसं होतं ते बघा. आणि मग लेट अस टेक दॅट R डबल डॉट. मग कंबाईन करूया. एव्हरी ट्रायंगल, बघा, एव्हरी ट्रायंगल हॅव 3 angles. एव्हरी ट्रायंगल हॅव 3 angles or 3 + 4 = 9. म्हणजे हे 2 वाक्य आता कंबाईन झाले. आणि कोणी कंबाईन झाले? ऑर न कंबाईन झाले. आणि म्हणून मगाचे आपण 5 शब्दप्रयोग डिफाईन केले त्याचा बरोबर इथं उपयोग झाला. टू कंबाईन दॅट ऑफ द स्टेटमेंट. आणि मग याला म्हणायचं त्या ठिकाणी कंपाऊंड स्टेटमेंट. तर असे हे 3 शब्दप्रयोग आपल्याकडे आलेत. लॉजिकल कनेक्टिव्ह, सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट. त्यानंतर आता जाऊ पुढच्या मुद्द्याकडं. आणि मग आता त्या लॉजिकल कनेक्टिव्ह मध्ये, सिंपल स्टेटमेंट्स मध्ये त्यांचा उपयोग कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये कसा करायचा त्याचा पुढचा आता मुद्दा महत्त्वाचा ठरेल. तर पुढचा मुद्दा आहे बेसिक लॉजिकल कनेक्टिव्ह. बेसिक लॉजिकल कनेक्टिव्ह. आणि मग ते 5च कनेक्टिव्ह आपल्याला शिकायचे आहेत, which we can discuss in that of the definition of logical connectives. तर पहिल्याचं नाव बघा काय आहे ते. फर्स्ट, दॅट इज द कंजक्शन. JUNCTION. आणि मग आता हे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह शिकत असताना ते ठराविक भाषेत शिकायचे येतात. म्हणजे कसं कसं ते आपण शिकणार ते बघा. तर कंजक्शन म्हटल्यानंतर प्रथम त्याची व्याख्या आपण वी कॅन डिफाईन इन वर्ड्स. देन वी कॅन डिफाईन इन दॅट ऑफ द स्टेटमेंट लेटर्स PQ. त्या भाषेत डिफाईन करायचं. त्यानंतर गिव्ह इट्स वन एक्झाम्पल. त्याचं उदाहरण आपण देणार. आणि महत्वाचं म्हणजे आपणाला त्या लॉजिकल कनेक्टिव्हच्या बद्दलचा ट्रूथ टेबल हवा आहे. तर तो ट्रूथ टेबल इज द बेसिक ऑर सोल ऑफ अवर मॅथमॅटिकल लॉजिक. म्हणजे आपल्या लॉजिक ह्या प्रकरणाचा ट्रूथ टेबल हा त्याचा आत्मा असेल, पण त्याच्याशिवाय आपण काय करू शकत नाही. बरोबर. तर बघूया आता काय आहे त्या कंजक्शनचा मिनिंग. तर सी द डेफिनेशन ऑफ दॅट फर्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह.
that is the conjunction. See that. If two statements in our logic are combined by that the word and, म्हणजे ज्यावेळेस आपण कुठलेही दोन स्टेटमेंट and ह्या शब्दानं कंबाईन करणार, काय म्हणतोय आपण? If two simple statements are combined by the logical connective and, then this new compound statement is called a conjunction. त्यावेळेस जे नवीन कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतं त्याला म्हणायचं त्या ठिकाणी कंजक्शन. बरोबर, शब्दात मिळालं. परत बघा, if we can combine two simple statements or statements by the logical connective and, then that new formed compound statement is called a conjunction. त्यावेळेस त्याला कंजक्शन म्हणायचं. ही झाली शब्दातली व्याख्या. आता जाऊ आपण लेटर्स कडे. बघा आता, इन अदर वर्ड्स, if P, Q are any two statements, if P, Q are any two statements and they are combined by the word and, like word and like P and Q. जसे ते दोन स्टेटमेंट बघा आता कंबाईन कसं होते ते बघा. And like P and Q, then it is called the conjunction of P and Q. त्यावेळेस त्याला त्या P आणि Q ह्या दोन स्टेटमेंटचं कंजक्शन म्हणा. लक्षात आलं? आता पुढचं बघा, व्हॉट अबाउट इट्स नोटेशन. दिस इज ऑलवेज डिनोटेड बाय. हे जे कंजक्शन P and Q आहे हे त्याचं नोटेशन आता कसं येते ते बघा. दिस इज डिनोटेड ॲज P लाईक ऑफ दॅट साइन. आपल्या इंग्लिश लँग्वेज मधला तो अपोजिट ही आहे. It is denoted always as P and Q and read as. त्याचं वाचन कसं करायचं? read as P and Q or P conjunction Q or P conjunction Q. जे त्याला रीड करताना वाचन आपोआप ते मिळतं आपणाला. read as P and Q or P conjunction Q. फॉर एक्झाम्पल, आणि मग आता बघूया. सी दॅट P डबल डॉट Q डबल डॉट. समजा दोन वाक्य आहेत. 4 is an even number. 4 is an even number आणि Q आहे समजा मुंबई. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. कॅपिटल ऑफ शॉर्ट मध्ये दिलंय महाराष्ट्र. तुम्ही म्हणणार हे काय दिलंय? बरोबर, इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आता हे झाले तुमचे दोन सिंपल स्टेटमेंट्स किंवा स्टेटमेंट आहे. आणि मग आता त्यांचं कंजक्शन लिहिताना दर्शवताना कसं दर्शवायचं ते बघा. देन देअर कंजक्शन ऑफ दीज टू स्टेटमेंट्स P, Q आर P and Q. लिहिताना असं, रीड करताना P and Q किंवा P कंजक्शन Q आणि मग तिथं डबल डॉट द्यायचा. हे झालं तुमचं कंपाऊंड स्टेटमेंट, दॅट इज अ कंजक्शन. आणि हे दोन वाक्य बरोबर P च्या ठिकाणी ते वाक्य येणार. 4 is an even number. बरोबर, 4 is an even number and आता तिथं फुल स्टॉप नको, कॉमा नको, हा शब्द पुढे जॉईन आहे. and मुंबई इज MUMBAI. मुंबई इज कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. RASHTRA. तर दिस इज द कंजक्शन ऑफ दॅट द टू स्टेटमेंट्स P and Q. बरोबर. तर ह्याचं हे झालं तुमचं. ते कसं डिफाईन केलं शब्दात, नोटेशन मध्ये कसं, त्याचं सिम्बॉल कसं, आणि मग हे त्याच्याबद्दलचे दोन उदाहरणं झालं. त्यानंतर मग आता आपणाला जसं त्या स्टेटमेंटचं त्या ठिकाणी ट्रूथ व्हॅल्यू असतात त्याचाच प्रकारे आता कंजक्शनचं ट्रूथ टेबल किंवा ट्रूथ व्हॅल्यूचा आपण विचार करू. तर सी दॅट नाउ टू डिफाइन दॅट ऑफ द कंजक्शन दॅट अ लॉजिकल कनेक्टिव्ह युज्ड इज दॅट ऑफ द अँड. आपण त्या ठिकाणी अँड ह्या शब्दाचा उपयोग केला दोन वाक्य जॉईन करण्यासाठी. लक्षात आलं? मग आता वेन वी हॅव टू डिस्कस इट्स ट्रूथ व्हॅल्यूज, म्हणजेच आता तो ट्रूथ टेबल तयार करायचा. परंतु अगोदर आपण त्या किती ट्रूथ व्हॅल्यू असतील त्याचा विचार करणार आहोत.
आणि मग आपण when we can define that the statement in that of the logic, every statement has two truth values, that is a t or that of the f. एका वाक्याला दोन ट्रूथ व्हॅल्यू असतात, म्हणजे टी किंवा एफ. दोन असतात म्हणजे टी असेल किंवा एफ असेल. लक्षात आलं. त्यानंतर आणि मग when if there is one statement, म्हणजे एक स्टेटमेंट जर आपल्याकडं असेल तर त्याच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूची संख्या येते 2 हा त्याचा पाया, एक स्टेटमेंट व्हॅल्यू येते 2. बघा आता मग तोच नियम पुढे कनेक्ट करूया. मग आता 2 स्टेटमेंट असतील, 2 स्टेटमेंट आले तर बेस तोच, पण 2 स्टेटमेंट आले म्हणून 2 चा वर्ग, दॅट इज दॅट ऑफ द 4. सिमिलरली आता 3 पर्यंत जाऊ जास्तीत जास्त. मग आता आपल्याकडे समजा 3 स्टेटमेंट असले तर पाया 2च, कारण मूळ 2च ट्रूथ व्हॅल्यू असतात, टी किंवा एफ. आणि स्टेटमेंट किती आले तुमचे आता इथं 3 आणि 2^3 दॅट इज अवर 8. आणि म्हणून इफ वन स्टेटमेंट पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज आर 2, दॅट इज अ टी ऑर एफ. 2 स्टेटमेंट आले पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज आर 4. त्या कोणत्या येतात ते आता डिस्कस करूच आपण. 3 स्टेटमेंट असतील तर 2^3 इक्वल टू दॅट ऑफ द 8. In this way we have to get that of the truth values of that of the statement in order. आणि मग आता आपण त्याचा ट्रूथ टेबल तयार करू शकतो. आता बघा काय काय घडतंय ते. What happens to see that? मग आता ट्रूथ टेबल म्हणजे काय, तर त्याचे शब्दात व्याख्या देतात, पुढे आपण डिफाईन करणारच आहोत, त्याच्यात काय दुमतच नाही, परंतु आता थोडंसं इन्फॉर्मेशन हवी आहे म्हणून ती थोडंसं नोट करू. तर सी दॅट अ टेबल विच कंटेन्स, कोणाचं आपण मिनिंग पाहतोय किंवा ऑब्झर्व करतोय, ट्रूथ टेबल. अ टेबल विच कंटेन्स ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज, ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज, शक्य तेवढ्या, त्याच्या जेवढ्या शक्य असतील तेवढ्या, ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ स्टेटमेंट्स, ऑफ स्टेटमेंट्स and their compound statement, and their compound statements, and their compound statement is called a truth table. म्हणजे ज्या टेबल मध्ये त्या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये असणाऱ्या स्टेटमेंटच्या सर्व शक्यतांचा आणि कंपाऊंड स्टेटमेंटच्या सर्व पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूचा समावेश असतो, त्याला म्हणायचं ट्रूथ टेबल. आणि मग आता आपण आपल्या कंजक्शनचा महत्वाचा ट्रूथ टेबल ऑब्झर्व करू. मग आता त्यासाठी वरती नाव द्यायचं कंजक्शन आहे, त्याचं नोटेशन होतं पी अँड क्यू. बरोबर, टेबल व्यवस्थित आखायचा. मग पी चा एक कॉलम असणार, क्यू चा एक कॉलम असणार आणि पी अँड क्यू चा तिसरा कॉलम असणार. आणि मग असा तो ट्रूथ टेबल तयार होतो. ऑब्झर्व हियर, सिंपल आहे, इंटरेस्टिंग आहे, बट यू कॅन टेक द इंटरेस्ट स्टडी ॲट होम केअरफुली. आणि मग हे झालं पहिलं स्टेटमेंट तुमचं पी त्या कंजक्शन मधलं, दुसरं स्टेटमेंट क्यू, आणि आता हे आहे त्याचं कंजक्शन पी अँड क्यू. मग आपण मगाच पाहिलं 2 स्टेटमेंट आहेत त्या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये, म्हणून त्याच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू कशा असू शकतील, कशा असणार. तर तुम्ही काय पुढे समोर नाहीत माझ्या, परंतु मी मात्र तुम्हाला दिसतोय, त्यामुळं तर सी दॅट. मग शक्यता काय असणार, एक तर पी आणि क्यू दोघंही ट्रू टू असणार. बघा विचार करायचा, कारण एका वाक्याला 2 असतात, 2 वाक्य आलेत, मग दोन्ही ट्रू ट्रू असतील, किंवा पहिलं ट्रू असेल तर दुसरं फॉल्स असणार, पहिलं फॉल्स असेल तर दुसरं ट्रू असणार, आणि शेवटी दोन्हीही काय असू शकतात, फॉल्स फॉल्स. आणि मग असेच पहिले 2 कॉलम इथं तयार होणार, परंतु टेबलच्या स्वरूपात त्यांना लिहायचं. आणि मग आता मी आणखी एक कॉलम या ठिकाणी एक्सटेंड करतो इन धिस वे. बघा झाला ट्रूथ टेबल तयार. आणि मग त्याच ट्रूथ व्हॅल्यू लिहायच्या. आता बघा, एक तर दोन्ही ट्रू ट्रू, एक ट्रू दुसरं फॉल्स, एक फॉल्स दुसरं ट्रू, किंवा बोथ आर बिकम्स दॅट ऑफ द फॉल्स. झालं. तर अशा त्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू तयार झाल्या. आणि मग आता आपणाला कंजक्शनचा ट्रूथ व्हॅल्यूचा विचार करायचा आहे. आता पहिल्या आणि शेवटच्या शक्यतेबद्दल आपल्याला काहीच अडचण नाही. का नाही, कारण दोन्हीही ट्रू ट्रू आहेत, याचा अर्थ कंजक्शन त्यांचं काय असणार, ट्रूच असणार. चौथ्या शक्यतेबद्दल दोन्ही फॉल्स आहेत, त्यांचं कंजक्शन किंवा काय असेल ते सुद्धा काय असणार आहे, फॉल्सच असणार आहे. आता राहतो प्रश्न ह्या दोघांच्या बद्दल. त्यासाठी मात्र आपल्याला एक उदाहरण पाहिजे. आणि मग आता लेट अस टेक दॅट पी डबल डॉट.
आणि दुसरा घेऊया क्यू डबल डॉट. बघा आता मी साधं वाक्य देतो, 2 + 3 = 5. मग हे आहे तुमचं ट्रू स्टेटमेंट. बरोबर, 2 + 3 = 5च येणार आहे. त्यानंतर परंतु दुसरं मी स्टेटमेंट घेतो आता, पुणे इज इन मध्य प्रदेश, MP. पुणे इज इन मध्य प्रदेश. बरोबर. मग आता त्यांचं कंजक्शन वाक्य कसं तयार होणार आणि ते समोर आलं की तुमचा ब्रेन काय रिस्पॉन्स देतो ते बघा. आता मी ते एकत्रित वाक्य वाचतो, परंतु याच्या अगोदर बघा, पुणे इज इन मध्य प्रदेश, त्याची ट्रूथ व्हॅल्यू मात्र काय येते? फॉल्स येते. कारण मध्य प्रदेशात काय पुणे शहर नाहीये, ते महाराष्ट्रात आहे, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुमची फॉल्स. आता त्याचं कंजक्शन काय तयार झालं ते बघा. नोटेशन मध्ये पी अँड क्यू. बरोबर, पीच्या ठिकाणी हे स्टेटमेंट येणार, क्यूच्या ठिकाणी हे येणार आणि याच्याऐवजी तो शब्द येणार. आणि मग सी दॅट 2 + 3 = 5 अँड पुणे इज इन मध्य प्रदेश. लगेच त्याला कुठेतरी खटकतं, नाही काहीतरी चुकतंय. काय चुकतंय? पुणे मध्य प्रदेशात म्हणणं चुकतंय. म्हणजेच त्या कंजक्शनची ट्रूथ व्हॅल्यू, म्हणजे कंजक्शन कुठलं तयार झालं स्टेटमेंट? 2 + 3 = 5 अँड पुणे इज इन मध्य प्रदेश. आणि म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते? F. कारण एक ट्रू दुसरं फॉल्स, कंजक्शनची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. आणि म्हणून इथं सुद्धा काय येणार तुमचं? फॉल्स. कारण हे फॉल्स आहे, हे ट्रू आहे. तर लगेच लक्षात आलं पाहिजे आपल्या, येतच ते, कारण सिंपल आहे ते. हे झालं ट्रूथ टेबलच्या बद्दल, अबाउट दॅट ऑफ द कंजक्शन. झालं. त्यानंतर नाउ ऑब्झर्व द ट्रूथ टेबल ऑफ दिस फर्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह, दॅट इज द कंजक्शन. मग त्या ट्रूथ टेबलचं निरीक्षण करायचं, कारण आपल्याला बऱ्याच गोष्टीचा समावेश आपल्या ब्रेनमध्ये करावा लागतो. फक्त शॉर्टली हाऊ वी कॅन रिमेंबर, सी दॅट. मग काय आहे त्याचं निरीक्षण? ऑफ दॅट द कंजक्शन, लास्ट कॉलम ऑफ दॅट द ट्रूथ टेबल. एकच ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, बाकीच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू तुमच्या फॉल्स आहेत. आणि मग इन वर्ड्स हाऊ वी कॅन डिस्कस दॅट ट्रूथ टेबल, सी दॅट. Note that for the conjunction, if both P and Q are true, then only P and Q is true, otherwise always it is false. नाहीतर बाकीच्या सर्व शक्यतांसाठी ते वाक्य आपलं नेहमी फॉल्सच असतं. आणि दिस इज द टोटल इन्फॉर्मेशन अबाउट दॅट ऑफ द कंजक्शन. तर इथंच थांबू आपण आज, आणि मग उद्याच्याला तुम्हाला पुढचा व्हिडिओ मिळेल. तर पहिलं लॉजिकल कनेक्टिव्ह आपणास मिळालंय, बाकीच्यांचा विचार नंतर करू.